नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। स्पॅगेटी हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांची सुरक्षा राम भरोसे, सिडको प्रशासन ढिम्म। L&T सारख्या नामांकित कंपनीने केलेले MI कन्स्ट्रक्शन तकलादू, स्लॅब कोसळल्याचे प्रकार सुरूच, रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात। नमस्कार, आपल्यासोबत हे स्पॅगेटी हाऊसिंग सोसायटीमधील मुकेश साळुंके हे जेवण सोसायटीमध्ये राहणारे रहिवासी आहेत आणि त्यांच्या पार्किंगमध्ये त्यांच्या गाडीवरती त्याचा स्लॅबचे काही भाग स्लॅबचा कोसळलेला आहे आणि त्याच्यामुळे ती गाडीचं नुकसान झाले। आणि अशा परिस्थितीत जर एखादा माणूस उभा असता मुलगा उभा असता तर काय झालं असतं ते कल्पना आपण करू शकत नाही। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय अडचण कसं घडलं हे सगळं। बेसिकली मी इथं माझी पार्किंग आहे आणि ही तुम्ही बघत असाल पार्किंगची अवस्था, तर इथं थोडं डॅमेज आहे, असं म्हणजे बऱ्यापैकी डॅमेज आहे। मी अगोदर पण असं व्हर्बली सोसायटीला कंप्लेंट केली होती की वरचं जे काही डॅमेज आहे ते पडून कारला प्रॉब्लेम होईल, किंवा जर कार नसेल आणि कुणी जीवित माणसं असतील, मुलं असतील, कारण कार नसली तर इथे बहुधा खूप सारी अशी मुलं उभी असतात आणि ते खेळत असतात, तर त्यांच्यावरती पडेल। आणि 2022मध्ये मी रिटर्न कंप्लेंट दिली होती, त्याच्यामध्ये फोटोसुद्धा टाकले होते की काय अवस्था आहे, पण तुम्ही पाहताच आहे की त्याचं अजून काही ॲक्शन कुणीही घेतलेली नाही आहे। ही जर वेळेवरती ॲक्शन घेतली असती तर आज माझी ही गाडी चांगली असती, हे तुम्ही बघू शकता। बेसिकली हे मेंटेन करायला हवं होतं सोसायटीने, त्यांना कंप्लेंट केली होती पण वेळेवरती झालं नाही आहे। प्लस एवढ्या लवकर असं अवस्था व्हायला नको आहे, तर त्याच्यामध्ये असं। आणि रिसेंटलीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं, तर स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे तर नक्कीच पॉईंट आऊट केले असतील की जसं पिलर्सला प्रॉब्लेम आहे, तसंच पार्किंग उभे आहेत, तर हा पिलरचाच एक भाग आहे, इथे पिलरवरती प्रॉब्लेम आहे इथे ह्या साईडला। तर त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट नंतर योग्य ती अशी कारवाई आणि ॲक्शन पटकन अशी घ्यायला हवी होती, जी घेतलेली नाही आहे अजून। आणि माझ्या ह्या गाडीचं असं नुकसान झालं। मी एकच विनंती करेल की हे पुन्हा असं कुणासोबत होऊ नये। अचल वस्तूंवरती प्रॉब्लेम नुकसान झालं तर एकदा आपण भरू शकतो, पण सजीव वस्तूवरती जर काय असा निष्काळजीपणामुळे प्रॉब्लेम झाला तर तो एक मोठा इश्यू होऊन जाईल आणि ती पुन्हा रिकवर करता येणार नाही आपल्याला। नमस्कार, साधारणपणे 2005-06च्या दरम्यान सिडकोने स्पॅगेटी गृहनिर्माण प्रकल्प बनवून रहिवाशांना राहण्यासाठी खुला करून दिला। साधारण 18 वर्ष झालेत। 18 वर्षामध्ये JKLM बिल्डिंगमध्ये जास्तीत जास्त स्ट्रक्चरल डॅमेजचा प्रॉब्लेम आहे। आपण पाहिलं तिथे, आणि बऱ्याच वेळा आपण न्यूजही दाखवलेली आहे की बरेचसे कॉलम फाटून त्यातून स्टील एक्सपोज झालेलं आहे, काही ठिकाणी स्लॅब पडत आहेत, बऱ्याचशा ठिकाणी स्ट्रक्चरल ज्या कॉलम असतील, बीम असतील, त्या अतिशय दयनीय अवस्थेमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतील। मला सिडको प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस साधारण बांधकाम व्यावसायिकाला तुम्ही परमिशन देता त्यावेळेस ते बिल्डिंग 40, 50, 60 वर्ष राहील सुस्थितीत असे निर्बंध टाकून आपण देता, पण ज्यावेळेस स्वतः आपण गृहनिर्माण प्रकल्प L&T सारख्या नामांकित कंपनीतून बनवला आहे त्यावेळेस आम्हाला 20 वर्षे तुम्ही चांगलं कन्स्ट्रक्शन राहण्याजोगं देऊ शकत नाही, असं का? एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आहे का? याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। त्याचबरोबर अशा प्रकारच्या भयभीत अवस्थेमध्ये आज इथले रहिवासी राहत आहेत, तर सिडको प्रशासनाने योग्य ती कारवाई करून स्ट्रक्चरल रिलेटेड ज्या काही गोष्टी लूपहोल राहिलेल्या असतील त्या लवकरात लवकर सुस्थितीत आणून स्पॅगेटीसारख्या अशा दुर्धर परिस्थितीत असलेल्या बिल्डिंग्सचा पुनर्विकास करावा किंवा आहेत त्या रिइन्स्टेट करून रहिवाशांना आश्वस्त करावं, ही नम्र विनंती। माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, रहिवासी आहेत, या प्रत्येकाच्या घरी जवळजवळ काही ना काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहेत। कुठे बिल्डिंगला क्रॅक्स गेल्यामुळे सिपेज होतोय, कुठे लिकेजचा प्रॉब्लेम आहे, कुठे स्लॅब पडत आहेत, कुठे छज्जे पडत आहेत, कुठे स्टील फाटलेलं आहे। अशा दुर्धर परिस्थितीमध्ये आम्ही रहिवासी इथे आणखी किती वर्ष राहू शकतो हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। नमस्कार मगर साहेब, ह्यापूर्वी मी या आमच्या स्पॅगेटीच्या स्ट्रक्चर संदर्भात तुमच्या जनसभाला मी एक माझी मुलाखत दिली होती।
ती मुलाखत देऊन कमीत कमी 2 महिने झालेले. 2 महिन्याच्या आत हा इन्सिडेंट झालेला आहे. इथे पार्किंगचा ग्राउंड फ्लोअरचा म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा छज्जा पडून गाडीचे नासधूस झालेलं आहे. तरी त्याच गाडीमध्ये व्यक्ती असे जर जीवितहानी झाली असती तरी आता तरी आमच्या या स्पॅगेटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांच्या विनंतीकडे सिडकोने लक्ष देऊन आमची जी मागणी आहे ती किंवा स्ट्रक्चरल डॅमेज आहे त्याची दुरुस्ती करून वेळेत द्यावी. त्यामुळे जे होणारे संभाव्य दर्शन उद्या जीवितहानी होऊ शकते ती टाळावी इच्छा असेल तर सिडकोने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष करत राहिले तर आम्हाला नक्कीच माझ्या पूर्वी बोलल्याप्रमाणे आम्हाला नक्कीच सोसायटीचा रहिवासी रस्त्यावर उतरून सिडकोच्या अगेन्स्टमध्ये जन आंदोलन आम्ही करावंच लागेल. आम्हाला नुसतं आम्ही बोलून चालणार नाही. आता त्या दृष्टीने आम्ही आता पावलं उचलणार आहे. तरी सिडकोच्या प्रशासनाचे जर शासनाचे डोळे उघडत नसतील तर त्यांनी आता डोळे उघडावे. कारण जनतेत आता खूप मोठा आक्रोश पसरत चाललेला आहे. कारण सिडकोने कमीत कमी आमचे महेश साहेब बोलले त्याप्रमाणे 10 वर्षातच आम्हाला सोसायटीला हातावर तुरी दिल्याप्रमाणे आम्हाला पत्र दिले की सिडकोची फक्त बांधिलकी ह्या कन्स्ट्रक्शनची 10 वर्षापुरतीच मर्यादित आहे. कारण कमी आता म्हणजे सिव्हिल कोड म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शन कोड प्रमाणे कमीत कमी 50 वर्ष असतो. पुन्हा आम्ही सिडकोला सांगतो सोसायटीची जिम्मेदारी असं सांगितलं जातं. कारण सिडकोने आम्हाला हा आमच्या सोसायटीचा प्लॉट सोसायटीला कन्व्हिन्स्ड पण करून दिलं नाही तर कोणत्या अधिकाराने आम्हाला सिडको सांगते की सोसायटीची जिम्मेदारी बिल्डिंगची काळजी घेणं रखरखाव करणं सिडकोचं काम आहे सोसायटीचं काम आहे. म्हणून सिडकोने हा आमच्या मागणीकडे गांभीर्याने पुन्हा विनंती करतो की गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आम्हाला ह्या होणाऱ्या संभाव्य अपघातामधून आम्हाला निर्भयपणे वागण्यास आम्हाला त्यांनी हे करावं संधी द्यावी. अचानक आमचे मित्र साळुंके साहेब यांच्या गाडीवर स्लॅब कोसळला आणि त्यांची काच फुटली. नुकसान तर झालंच आहे पण अशा गोष्टी पुढे होऊ नये याची काळजी घेण्याची सगळ्यांनीच गरज आहे. म्हणजे सिडकोने जे बांधून दिलेलं कन्स्ट्रक्शन हे किती काळासाठी आहे आणि किती काळासाठी त्याची क्वालिटी मेंटेन आहे आणि किती वर्षासाठी त्याची वॉरंटी दिलेली आहे ते पण बघणं गरजेचं आहे. आणि मी स्वतः ह्या सोसायटीत राहतो. मी एक कार्यकर्ता असल्या कारणाने मी लवकरात लवकर या संदर्भात MD बरोबर मीटिंग घेईल आणि माझे रहिवासी पण त्याच्याबरोबर असतील की त्याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे की किती वर्षाची वॉरंटी तुम्ही दिलेली आहेत आमची. अशा नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये जर असे प्रॉब्लेम होत असेल आणि LNTचं बांधकाम आहे आणि जर अशा कन्स्ट्रक्शनमध्ये जर प्रॉब्लेम होत असेल तर त्यांचे बाकीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये किती प्रॉब्लेम होत असतील याचा पण लोकांनी विचार करायला पाहिजे. आणि लोकांच्या हक्कासाठी आणि लोकांच्या सुरक्षतेसाठी हा मेन म्हणजे लोकांच्या सुरक्षतेसाठी आहे. ठीक आहे काच फुटली आपण रिपेअरिंग करू शकतो पण तेच जर कोणाच्या डोक्यावर पडलं असतं पायावर पडलं असतं अपघात झाला असता मोठा हा अपघात तर ह्याच्या पुढे अपघात होऊ नये म्हणून मी लवकरात लवकर MD बरोबर मीटिंग घेऊन याचा सोक्षमोक्ष लावणार आहे. धन्यवाद.